खूप सारी तंटा वगैरे आहे ना, लेबर्स मिळत नाहीत, तर मग हा ऑप्शन आपल्याकडे बेस्ट आहे. आता बघूयात काय कसं होतं. थांब. करा. थोडं रिस्की आहे, दिसताना तर दिसतच आहे रिस्की एकदम, बट स्टील स्पेशल बनवूनच घ्यावं लागले की याला, है ना? त्याच्याशिवाय होणारच नाही ते. काढायचाच आहे आता व्हिडिओ. येतोय येतोय. जागा खूप कमी लागते, म्हणजे जास्त जागा जरी नसेल ना तरी इझिली आहे जाऊ शकतो, वाट बनवू शकतो. थोडे कांदे वगैरे आता खराब होणार आहेत आपल्या इथं या साईडला, बट रबर असल्यामुळे एवढा काय असा प्रॉब्लेम होईल असं वाटत नाही. कुबोटा कंपनीचा आहे हार्वेस्टर. कसं आहे की हे सगळं पोकल्यांसारखं आहे, लिव्हर वगैरे. सो खूप उंदरांनी हे केलंय, ठेवलंच नसतं, राहिलंच नसतं. लेबर्सची खूप सारी तंटा वगैरे आहे ना, लेबर्स मिळत नाहीत, तर मग हा ऑप्शन आपल्याकडे बेस्ट आहे. आता बघूयात काय कसं होतं. गाजर नाही, गाजर आहे मामाचं. मामा तुम्हाला टाकतो, तुम्ही इंटरेस्टेड असता त्यामुळे काही टेन्शन नाही. तुम्ही नव्हता ना वरती हे आल्यानंतर जून झालं ना, पण आता पाणी दिलं नाही त्याला, त्यामुळे लालसर झालाय जरा. त्या दिवशी 15 दिवस झाले मी व्हिडिओ मागच्या वेळेला बनवला ना, जयेश मी आणि मामा होतो, आम्ही 10 खाल्ले, पण एक पण नाही असं मिळालं आम्हाला. पांढरं खड होतं, लाल नव्हतंच, पांढरा खडच, त्याच्यापेक्षा सफेद. हा हे बघ ती गोड लागणार आहे तुला. थांब. करा. So guys, I mean ready झालं. ते बघूया.
एकदा परफेक्ट लोक बोलतात की खाली राहतं खाली राहतं. होप्स आहेत की खाली नाही राहिलं खूप राहते खाली. मनावर तर जास्तच राहते एका एवढ्या उड्या राहिलेल्या जर परफेक्ट चालवलं नाही ना तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. थोडा नाही खूप राहतं इथं खाली. ठीक आहे. एक लाईनला काही वाटत नाहीये पण ज्या वेळेला एंड पॉइंट येतोय त्यावेळेला थोडा किंवा जास्त प्रॉब्लेम होतोय असं म्हणू शकतो आपण. जसं की आता इथं बघू शकतो ना आपण या साईडला खूप खूप राहिलं खूप ह्या उंब्या गव्हाच्या उंब्या इथं राहिल्यात खूप साऱ्या साईडला. म्हणजे जास्त असं साईडला असेल ना कॉर्नर पॉइंटला तर राहणार मग ते चालवणाऱ्याची कमाल आहे फक्त. चालवणारा ज्या पद्धतीने चालवेल त्या पद्धतीने ते तुम्हाला मिळेल. थोडे प्रॉब्लेम सुद्धा येतीलच बट ठीक आहे. आय मीन नॉर्मली ज्या गोष्टी म्हणजे आता आपण आम्ही करणार होतो ना लेबर्स लावून वगैरे त्या हिशोबाने तर अगदी सोबर आहे. आता ह्या बघा हे काय झालंय हार्वेस्टर मधून बॅक साईडला जो आउटलेट दिलेला आहे ना त्यामधून पूर्ण म्हणजे एक प्रकारे भरडलं जाते रेडी पोझिशन मध्ये. आतमध्ये गहू साईडला होणार आणि हे जे बोपटी आहे जे भरडलं गेले ते बाजूला होते पूर्ण. त्यामुळे हा प्लस पॉइंट आहे. फक्त थोडस मी जसं म्हटलं मायनस पॉइंट इथे राहणार आहे एंड पॉइंटला हे असं राहतंय स्टार्टला आणि एंडला. बस तेवढंच एक आहे. मग हे जमा करून आपण करू शकतो हे करण्यासारखं आहे. हे काय अशी मोठी गोष्ट नाही. कसं होतंय किती भात होतोय काय माहिती. भात नाही आहे मी गहू गहू किती गहू होतंय आम्हाला आता बघूयात आपण. आणि किती खर्च होतोय ते पण मी तुम्हाला दाखवतो सांगतो की किती खर्च होणार आहे आपल्याला. त्या गोष्टी सगळ्या बघून घेऊयात. म्हणजे आता हे आपलं साधारणतः 8-10 गुंठ्याचं क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये किती खर्च लेबर्स लावून झाला असता भरडला असतं तर आणि या हार्वेस्टरनी किती खर्च होईल हे मी तुम्हाला थोडं वेळात म्हणजे 5-10 मिनिटामध्ये मी सांगेन तुम्हाला व्यवस्थित. ठीक आहे. जेवढा वरचा पार्ट आहे तेवढं बरोबर आहे की मला मान्य आहे पण जरा थोडस खाली घेतलं ना तर इझी होईल. हा नाही बाकीचा लेबर चार्ज किती गेला असता आपल्याला ह्याला किती दिवस लागले असते. 2 दिवस मशीन मध्ये होणार आहे ना हा. तेवढ्यातच असं फक्त हम्म. ते काय खत होतंय हो नांगराला मग फायदेशीर झालं ना एखाद होणार एवढ्या भागात. डायरेक्ट पाकिट करणार बा. आता तो कडचं चालणार आता काय विषय नाही आहे. ते जरा आहे म्हणजे डायरेक्ट मशीन आहे पण मस्त मशीन आहे काम तुम्ही 11:15 चालू झालं ऍक्च्युली हो 11:15 चालू झालं बघितलं होतं टायमिंग 11:15 चालू झालं. व्हिडिओच काढलाय त्यामुळे व्हिडिओ मध्ये आहे सगळं टायमिंग. काही ठिकाणी फक्त जरा खाली घेतलं पाहिजे बस एवढंच माझं मत. हे थोडं शेतकऱ्याचा पण लॉस नको आहे. प्रॉब्लेम असेल ना तिथं आपण जर थोडस व्यवस्थित काम केलं ना होऊ शकतं. सो डोंट वरी अबाउट द सिच्युएशन जस्ट गो फॉर इट. ठीक आहे एवढंच फक्त पीसचा जे प्रॉब्लेम आहे ना आधी मध्ये थोडस जरा कुठं पडलंय उंदरांनी केलंय त्यालाच प्रॉब्लेम होणार. एवढं तर राहतच म्हणा थोडंफार है ना. एक दोन उंब्या राहतातच. ठीक आहे ते कामगारच नाहीत अहो. मामा आला.
1 2 3 आणि इकडं मामाचा आलाय असे 4 ट्रॅक्टर आणि हा 5वा हार्वेस्टर. मामा इन द हाऊस. मामा आला आमचा इथे. मामाचा राग दूर करूयात चला. हा पुढं नाही आणलास. पुढं नाही आणलास ट्रॅक्टर. इथं कॉर्नरला फक्त हे होतं पुढते. एक खास व्यक्तिमत्व दाखवतो तुम्हाला आता. मामा जरा एखादा सबस्क्राईब करा सांगा. हॅलो. हे आमचे मामा रामभाऊ मामा. मामा तुम्ही काय लावले रानात? ऊस. ऊस घेऊ कांदे घेऊ. एकदम चिल असणार व्यक्तिमत्व रामभाऊ मामा. तिकडे भात पण लावलाय ना तुम्ही? हो. मालवणला म्हणजे यांना आम्ही मिस केलं जरा. मामा मी आणि रामभाऊ मामा आम्ही तिघ असतो तर मग काय मजाच झाली असती. नागभरीत झाला. नागभरीत झाला. नाचून खेळून आनंदी आनंद जीवनात. जीवनात आनंद आनंद. हो. बघा मामांचे आमच्या एकदम कोट्स बोलतात मामा डायरेक्ट. एकदम मोटिवेशनल लाईन. सो गाईज आता किती मिनिटं झालेत? 1 मिनिट सांगतो मी तुम्हाला. 65 कुट्टी ऊस काढल्यानंतर पूर्ण 65 हे करण्यासाठी एक मशीन आले. अरे काय आपल्या आळीला आपल्या एरियात एवढे ट्रॅक्टर आलेत आज. हा काय थांब टाकू. ट्रॅक्टर पण आला आता डंप करणार डायरेक्ट. मामा आमचे एक्साइटेड आहे एकदम. दोघे एकदम यारी मध्ये. कुठे करा दोन युती. थांबा करू. वर घेऊ काय मामा? बस 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 इथंच बसायला पाहिजे. पप्पा इथं घ्या. थांब थांब लाव. वडा हो. थांब मी वर चढ करतो ते सेटअप सगळं. थांबा 2 मिनिटं. ते डंप करायला बरं पडेल ना. मामा इथंच धरू का जरा? थांबा पड. मामा खाली आहे इकडे. अरे काढतो तुमचा. मामाची मजा झाली. भाऊनी काय घेतले का? वडू का जरा लईच गेलं पण तिकडे. संपला संपलेला आहे. आतमधून कसं येते काय माहिती.
हा कुठलं मामा हे होय पूर्ण असं ह्या साईडला आला ना म्हणजे बरं पडलं हे असंच टाकलंच होतंस ना मामा तू बरोबर बघू काय मस्त वाटतंय नाही बंद नका करू ते स्टार्टरचं जरा थोडस झालंय नाही हे 4 दिवसाचे दुसरा असेल भाऊ सेट झालाय बरोबर काय ठेवू सो गाईज आता आपल्या शेतामध्ये रानामध्ये हार्वेस्टर आला होता आणि गव्हाचं जे भरडायचं काम आहे डायरेक्ट हार्वेस्टरनी केलंय तर डायरेक्ट सरांना विचारूयात शंभू हार्डवेअर त्यांच्या म्हणजे हार्डवेअरचं त्यांचं नाव आहे आणि बबन देशमुख सर आहेत आपल्यासोबत आणि आमच्या घरातले सगळे आहेत मामा आहेत आजोबा भाऊ आणि वडील आहेत तर सर तुमचं गाव नाव वगैरे सांगा माझं नाव दत्तात्रय बाळकृष्ण देशमुख मुक्काम पोस्ट बिबवी ओके तर आत्ताच्या काळात मध्ये लेबरचा लय प्रॉब्लेम असतो तर आपल्या भागामध्ये लेबरच्या प्रॉब्लेममुळं सोयाबीन भात गहू या पिकासाठी शेतकऱ्यांची लेबरच्यामुळं भरपूर अडचणी होत्या त्यासाठी आम्ही हा शंभू हार्वेस्टर 1 वर्षापूर्वी घेतला आहे तर शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे आणि कामसुद्धा क्वालिटी होतं कसलाही प्रकारचं नुकसान होत नाही आणि एकदम गव्हाची क्वालिटी म्हणजे तुम्ही बघाल तर 100% एकदम क्लीन गहू निघतो आणि आपला ट्रॅक्टर जातो तिथं हे मशीन कुठंही अडचण असू द्या तिथं हे मशीन जातं ठीक आहे आणि कामाची क्वालिटी एकदम 1 नंबर आहे प्रत्यक्षात केंजळगावचे हे आमचे दाजे आहेत त्यांचे नर्सरी आहे हायटेक शेतकरी आहेत त्यांनी कामाची पद्धत कामाची क्वालिटी हे सगळं बघितलं आता ते कामाबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील मामा कसं वाटलं तुम्हाला म्हणजे बघितलं हार्डवेअर बघितल्यानंतर एकदम मस्तच वाटलं कारण की आमचं शुभम सनस हे रानामध्ये आलेलो आहे आम्ही त्याच्या रानामध्ये हार्वेस्टर चाललाय बिबिया गावचा तर उत्कृष्टपणे एक अर्ध्या तासात 10 गुंठ वावर पडदिशी केलं याचा आम्हाला अभिमान आहे आमच्याकडे इकडे माणसं कामासाठी माणसं मिळत नसते त्यामुळे आम्ही त्यांनी आणलेलं आहे तर एकदम उत्कृष्ट काम आहे कोणाला पाहिजे असेल त्यांनी या नंबरवरती फोन करावा आणि घेऊन जावे कुठं रस्ता असेल त्या ठिकाणी जाईल कमी जागेमध्ये पण जाऊ शकतो अडचणीत सुद्धा जाऊ शकतो कामाची क्वालिटी 1 नंबर आहे त्याबद्दल वादच नाही आणि कोणी तर इकडे क्वालिटी थांबा बघा एक 2 कशी मिनिटं. ते नको तर नाही असं डायरेक्ट आपण डंप केलेलं आहे त्या साईडला तर साधारणतः म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना पूर्ण आपल्या ऑडियन्सला कळायला पाहिजे की काय नक्की किती कशा रेटनी हे चालतं म्हणजे भाताचं पण आहे तुमच्याकडे आणि सोयाबीन गव्हाचं सुद्धा आहे हा. सोयाबीनचं सुद्धा आहे तर मग काय रेटनी चालतात एकरी हे चालतात की आपलं कसे? एकरी 6,000 रुपये एकरनी चालतं रेट आणि गहू काढायला तुम्हाला पहिलं कापणी करायला लागते मळणी मिशननं करायचं म्हटलं तर कापणी करायला लागते त्यानंतर गोळा करा नंतर मशीनमध्ये टाका आणि नंतर तुमचं मळणी हे करून तो हा शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारचा त्रास नाही त्यांनी फक्त सावलीला बांधावर बसायचं आणि त्यांना कसल्याही प्रकारचं काम नाही ओके हा. डायरेक्ट डायरेक्ट मळून बिळून ट्रॅक्टर मध्ये टाकू शकता हा, किंवा ट्रॅक्टर ताडपत्रीवरती डायरेक्ट टाकू टाकू शकता. शकता हा म्हणजे लांब असेल तर डायरेक्ट ट्रॅक्टर मळणी मिशनचा हा विषयच नाही काही टाकून घेऊन जाऊ शकता हा easy. सगळं क्लीन आणि होतं. ह्याचा गव्हाचा जे आता आपलं काम झालं त्याचं काय रेटनं केलं आपण कसं आपण आहे? 6,000 रुपये एकरनं हे काम करतो गव्हाचे मग त्या हिशोबाने गुंटावाईज तुम्हाला लागेल. गुंठा वाईज म्हणजे 150 कमी रुपये क्षेत्र असेल तरी पण करू हा, शकता हा. तुम्ही काय विषय नाही त्याच्यामध्ये 5 गुंठ कमी सुद्धा जास्त निघतं होऊ शकतं 5 गुंठ सुद्धा क्षेत्र जरी- काढतं
ठीक आहे अगदी ओके. किती 2 गुंठ म्हटलं तरी क्षेत्र निघू शकते चालेल. तर हार्वेस्ट. सरांना संपर्क साधा काही असेल तर. आणि नंबर आहे, एक मिनिट. हा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि माझा नंबर मी टॅग करतो इथे. जरी मला माझा direct नंबर contact आहे. केलं तरी पण डायरेक्ट हे करू शकतो. नंबर सांगा. दत्तात्रय बाळकृष्ण देशमुख, मुक्काम पोस्ट बिबवी, शंभू हार्वेस्टर. कॉन्टॅक्ट नंबर 9970 1170 86. ओके ठीक आहे. थँक्यू सर. ओके. सो गाईज वी आर फायनली डन. गहू घेऊन आपल्या मामाच्या ट्रॅक्टरमध्ये आपण घरी आलेलो आहे. सो मामाकडे सुद्धा मशीन आहे भरडायचं. सगळ्यांना असे प्रश्न पडू शकतात. सो मलाही पडला होता काय करावं. बट आत्ता लेबर नसल्यामुळे आम्हाला हा कॉल घ्यावा लागला, विच वॉज ॲक्च्युली अ गुड वन. बट सो आय होप यू गाईज गोना एन्जॉय दिस होल व्लॉग. सो कमेंट नक्की करा गाईज तुमच्या इकडे कसं होतं. कीप प्लांटिंग, कीप हसलिंग. बाय गाईज.